आपल्यासोबत सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे आहेत. सर, काय सांगाल? सोलापूरच्या म्हणजे उजनी धरणाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची लक्षवेधी मांडली होती, काय एकूणच सांगाल त्याविषयी? राज्यपालांच्या अभिभाषणावरती समर्थन करताना मी उजनीच्या पाण्याबाबत बोललेलो आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. सोलापूरच्या कॅन्सरवर काम करणाऱ्या डॉक्टरांनी तज्ज्ञांचं मत आहे की उजनीमधलं जे पाणी पुरवठा होतोय तो मोठ्या प्रमाणात दूषित असून उजनीत येणारं जे मुळामुठाचं स्तोत्र असेल, मग कोरखुम MIDCचं पाणी मिसळणारं पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणच्या पाण्यावरती सरकारने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या 5-10 वर्षामध्ये प्रत्येक 10 घराच्या मागं एक सोलापुरात कॅन्सरचा पेशंट आपल्याला आढळू शकतो. आज जवळपास 3000 पेशंट सोलापूर शहरात कॅन्सरचे आहेत. जवळपास 30 ते 40 लोकांवरती रोजच्या रेडिएशन थेरपी किंवा 30 लोकांवरती केमिओथेरपी केली जाते. 10-12 लाख इतकं लोकसंख्या असलेलं सीमित असलेलं सोलापूर शहरात एखादा मोठा उद्योग येण्याच्या ऐवजी रिलायन्स सरकार राज्यातला मोठा समूह कॅन्सरचं रुग्णालय सुरू करतं. हा गंभीर इशारा मला वाटतं येणाऱ्या काळातला आहे. आणि फक्त उजनीचंच पाणी नाही तर सोलापूरची हवामान सुद्धा दूषित आहे. त्याला कारण म्हणजे शहर धुळीचं प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात जितका IQ दिल्लीचा आहे तितकाच IQ सोलापुरात सुद्धा आढळून येतो. सोलापुरातले सगळे रस्ते मग ते 12 मीटरपेक्षा मोठे असलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी साफसफाई होणं गरजेचं आहे. धुळीवरती जर आपल्या सरकारने येणाऱ्या काळात काम नाही केलं तर सोलापुरात दोन्हीकडनं म्हणजे पाण्यातल्या प्रदूषण आणि हवेतल्या प्रदूषणातनं मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळणार आहेत. लक्षवेधी तुम्ही मांडली, सरकारकडनं काय उत्तर द्या? लक्षवेधी मांडलेली नाही. राज्यपालांचं जे अभिभाषण आहे त्याच्यावरती आम्ही ती भूमिका मांडली. आता मी सगळ्या सोलापुरातल्या डॉक्टरांची आकडेवारी त्यांच्याकडची माहिती घेऊन सगळं जो अभ्यास केलेला आहे त्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे आणि पर्यावरण मंत्र्यांना देणार आहे. येणाऱ्या काळात हे सरकार त्याच्यावरती दीर्घकाळ काम करेल असं मला विश्वास आहे. उजनी धरणाचं पाणी किती वर्षांपासून सोलापूरसाठी येतं आणि हे तुम्हाला जे निदर्शनास आलंय सोलापूरला सुरुवातीपासून उजनी धरणाचं पाणी येतं हे करून 1992 पासून पाईपलाईनद्वारे येतं. आता समांतर पाईपलाईन झालेली आहे. परंतु अलीकडच्या काळात जे औद्योगिकरण मागच्या 30-35 वर्षात वाढलं गेलेलं आहे आणि जी नव्यान तंत्रज्ञानाने जे पाणी फिल्टर होणं गरजेचं होतं, ज्याला आपण STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतो, ते आता जसं की टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आलेले आहेत. त्या अनुषंगाने जर त्याच्यावरती काम झालं तर पुढच्या 30-35-40 वर्षात हा धोका आपल्याला पूर्णपणे नाहीसा करता येईल. आज आपण याच्यावरती नाही काम केलं तर 10-15 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात आणखी याच्यावरती रुग्ण आढळू शकतात. उजनी धरणाच्या पाण्यामुळे जे सोलापूर शहरामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढलेत असं तुमचं म्हणणं आहे, पण शासकीय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाचे त्याच्या संदर्भात काय अहवाल आलेत? काही आता काही तज्ज्ञांचं सोलापुरातल्या डॉक्टरांनी जी या ठिकाणी शक्यता व्यक्त केली आहे की कार्सिनोजेनिक नावाचं एक जे घटक आहे ते उजनीच्या पाण्यामध्ये आढळत आहे. तिथं उजनीच्या पाण्यामध्ये जे चिलाबी नावाचे मासे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तो घटक आढळून येतोय. तर एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावरती सरकारने उजनीच्या प्रदूषणावरती काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.